गीत क्रमांक 7, नम्र होऊनी प्रभू. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, ही पवित्र मिसा बलिदान विशेष करून मी तुमच्या सर्व हेतूंसाठी अर्पण करतो. आपण ज्या ज्या हेतूने पवित्र मरियेच्या चरणाजवळ आलेलो आहोत ते सर्व हेतू आपण ह्या वेदीवर अर्पण करूया आणि ह्या पवित्र मिसा बलिदानाची सुरुवात करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. थोडा वेळ शांत राहूया आणि आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या सर्व अपराधांची आता आपण आठवण करूया. आणि ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. आणि नम्र अंतकरणाने म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनोनीती कुमारी, धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. दयाचना गीत क्रमांक 22, सीम नंबर 22, प्रभू दयाला. प्रभू दयाला दया करा. प्रभू दयाला दया करा. ख्रिस्ता दयाला दया करा. ख्रिस्ता दयाला दया करा.
स्तुतिगीत गीत क्रमांक 26 सिम नंबर 26. परमईशाला स्वर्गांत गौरव सजनान देवो शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा हो गावा मुखे निधा प्रभो देव पित्या प्रभु परमेशा विश्वेशा सर्वेशा शक्तिशाली नवमुनी माना ओ करुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनकरंदना परेश गोकरा प्रभु दुःखहारा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया आम्हावरी करीत्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथाची पैसाला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसेश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्त परमईशाला स्वर्गांत गौरव सजनान देवो शांती देवो सजनान देवो शांती देवो सजनान देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टींचा तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. तुझ्याविषयीची आमची भक्ती भावना दृढ कर. तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेले वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले आजचे हे पवित्र वाचन. तू स्वतःला नम्र कर, म्हणजे प्रभूची कृपादृष्टी तुझ्यावर राहील. माझ्या मुला, विनम्र भावनेने तू आपले कर्तव्य कर, म्हणजे
देवाला आवडणाऱ्या लोकांचा तू लाडका होशील. तू जितका मोठा होशील तितकाच तू स्वतःला नम्र कर, म्हणजे प्रभूची कृपादृष्टी तुझ्यावर राहील. कारण प्रभूचे सामर्थ्य प्रचंड आहे. नम्र लोक त्याची थोरवी गातात. गर्विष्ठाच्या वेदनांना औषध नाही, कारण दुष्टपणाच्या रोपट्याने त्याच्यात मूळ धरले आहे. ज्ञानी माणसाचे मन दाखल्यावर चिंतन करते आणि विचारवंत माणूस लक्षपूर्वक ते श्रवण करतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. स्तोत्र गीत आपला प्रतिसाद गायनाद्वारे असेल. हे देवा, तू आपल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी खरं देतोस. हे देवा, तू आपुल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी खरं देतोस. सर्वांनी हे देवा, तू आपुल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी खरं देतोस. नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत. हर्षामुळे आनंद करोत. देवाला गीत गा, त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा. त्याच्यापुढे हर्षामुळे आनंद करा. प्रतिसाद. हे देवा, तू आपुल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी खरं देतोस. पितृहीनांचा पिता, विद्वांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. एकाकी पडलेल्यांना देव कुटुंब वत्सल करतो. बंदीवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो. प्रतिसाद. हे देवा, तू आपुल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी खरं देतोस. हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास. तुझे वतन कोमेजले होते तेव्हा तू ते यथास्थित केलेस. त्यात तुझी मंडळी राहिली. हे देवा, तू आपल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी घर दिलेस. प्रतिसाद. हे देवा, तू आपुल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी खरं देतोस. दुसरे वाचन इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्ही सियोन पर्वत व जिवंत देवाच्या नगरात आला आहात. स्पर्शनीय आणि अग्नीने पेटलेला पर्वत, घनाधंकार, निब्बड काळोख, वादळ, कर्णाचा नाद आणि शब्दध्वनी यांच्याजवळ तुम्ही आला नाही. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की त्याच्या योगे
आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ नये. पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय येरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज आणि मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानाचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू याच्याजवळ आला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. कृपया शुभवर्त होण्यासाठी उभे असा. गीत क्रमांक 45, हिम नंबर 45. स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते, तीचा जीवनाची भाकर, तीचा स्वर्गीय भाकर. हालेलुया, हालेलुया, प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू एका शब्दात दिवशी परुषांतील कोणा एका अधिकाराच्या घरी भोजनाला गेला. त्यावेळी ते त्याच्या पाळतीवर बसले होते. आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, तुला कोणी लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण केल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस. म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो आपणाला नमवतो तो उंच केला जाईल. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलवू नका. कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे आणि आंधळे ह्यांना आमंत्रण करा. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नाही. तरी नीतिमानांच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल. प्रभूचे शुभ वर्तमान. प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जो कोणी आपल्या आई वडिलांचा सन्मान करतो त्याला त्याची मुले बाळे आनंदित करतील, आणि तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल.
ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 19व्या शतकातील फ्रान्समधील मार्टिन ह्या कुटुंबातील लुईस आणि झैली ह्या धार्मिक दाम्पत्याच्या जोडीत परमेश्वराने 9 अपत्य ठेवली होती. आपण स्वतः धार्मिक असल्याकारणानं आपल्या मुलाबाळांना त्यांनी लहानपणापासूनच धार्मिकतेचं बाळकडू पाजलं, त्यांना धर्मशिक्षण दिलं, त्यांच्या हृदयात ख्रिस्ताच्या प्रेमाची ज्योत पेटवली. आणि ह्याच कारणामुळे त्या 9 अपत्यांपैकी 5 अपत्य ही परमेश्वराच्या सेवेसाठी गेली, ख्रिस्ताच्या मयात कार्य करण्यासाठी गेली. आणि त्यातील ती सर्वात छोटी मुलगी होती. तिने लहानपणापासूनच निश्चय करून ठेवला होता की मी माझं संपूर्ण जीवन हे ख्रिस्ताला अर्पण करणार. आणि त्या वेळेपासून तिने ख्रिस्तावर संपूर्ण हृदयाने प्रेम करायला लागली. जेव्हा ती 11 किंवा 12 वर्षाची होती त्यावेळेला ती सिस्टरांच्या एका कॉन्व्हेंटमध्ये दाखल होण्यासाठी गेली, परंतु कमी वय असल्यामुळे त्यांना दाखल होता आलं नाही. तरीही तिने जिद्द सोडली नाही. तर जेव्हा ती 16 वर्षाची झाली तेव्हा पुन्हा ती सिस्टरांच्या कार्मेलाइट ह्या संस्थेमध्ये गेली आणि त्या संस्थेमध्ये त्याने पदार्पण केलं. आणि त्यावेळेला देखील त्यांनी उपवास आणि प्रार्थना ही सुरू केली. ख्रिस्तावरील प्रेम त्यांनी आणखी वाढवलं. परंतु असं म्हणतात की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. एका आजारामुळे जेव्हा त्या 24 वर्षाच्या होत्या, फक्त 24 वर्षाच्या, म्हणजे 1897 साली त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. तदनंतर 28 वर्षानंतर पोप पायस 11वे ह्यांनी 1925 रोजी त्यांना संत म्हणून घोषित केलं. आणि आज आपण त्यांना बाळ येशूची संत तेरेसा म्हणून ओळखतो, ज्यांचा सण आपण 1 ऑक्टोबरला साजरा करतो. तसेच तिचे आई वडील लुईस आणि झैली ज्यांनी आपल्या सर्व मुलांना पावित्र्यामध्ये वाढवलं, ख्रिस्ताची ओळख करून दिली, ह्या दोघांना देखील पोप फ्रान्सिस ह्यांनी 2015 साली संत म्हणून घोषित केलं. आणि अशा प्रकारे त्या धार्मिक कुटुंबामध्ये, त्या आई वडिलांच्या धार्मिकतेमुळे, ह्या धार्मिक कुटुंबामुळे त्या कुटुंबात जणू काही संतांची माळ तयार झाली. होय ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण कुटुंबातील तरुण ह्या विषयावर मननचिंतन करत आहोत. तारुण्य ही परमेश्वराने दिलेली एक अनमोल देणगी आहे. ऊर्जा, स्वप्न आणि बदल घडण्याची क्षमता आपणास आपल्या तरुणपणातच येते, तरुण वयातच येते. आज ही पवित्र मिसा साजरी करण्यासाठी अनेक आई वडील, तरुण तरुणी हजर आहेत. आणि म्हणून त्यांना विशेष करून मी सांगू इच्छितो की तरुणांमध्ये असलेली ही क्षमता, ही ऊर्जा चांगल्या गोष्टींकडे वळवण्यासाठी एक उबदार आश्रय हवा असते. आणि तो आधार म्हणजे कुटुंब. स्तोत्रसंहिता अध्याय 127 ओवी 3 मध्ये स्तोत्रकार सांगतो की संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे आणि पोटचे फळ त्याची देणगी आहे. म्हणजे कुटुंबातील प्रत्येक बाळ किंवा तरुण तरुणी ही परमेश्वराची एक अनमोल देणगी आहे. म्हणूनच परमेश्वराने तरुण किंवा तरुणीला ह्या जगामध्ये एका विशेष हेतूसाठी पाठवलेला आहे. आणि तो हेतू पूर्ण करण्याची पहिली जबाबदारी ही आई वडिलांची आणि आजी आजोबा ह्यांची असते. जर आपल्या कुटुंबातील तरुण तरुणीचे भविष्य घडवायचं असेल, त्यांना चांगल्या मार्गावर लावायचं असेल, त्यांची चांगली जडणघडण करायची असेल, तर आपल्या कुटुंबामध्ये काही गोष्टी किंवा काही पैलू असणे फार महत्त्वाचे आहे. आणि त्यातील पहिला पैलू आहे प्रार्थना. प्रार्थना ही कुटुंबाचा श्वास आहे. ज्या कुटुंबात
प्रार्थना केली जात नाही, ज्या कुटुंबात प्रार्थना नाही त्या कुटुंबात जीवन नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रार्थना करणे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच प्रत्येक तरुणाला, कारण जेव्हा आपण कुटुंबामध्ये प्रार्थना करतो तेव्हा जी यंग पिढी असते, तरुण पिढी असते, ते देखील आपल्या आई वडिलांना, आपल्या आजी आजोबांना बघून ते देखील प्रार्थनेमध्ये सहभागी होतात. पौलाचे पत्र, एका पत्रामध्ये संत पौल म्हणतो की तिथाचा विश्वास हा त्याच्या आजी आणि आईमुळे वाढला. म्हणजे जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये आई वडील किंवा आजी आजोबा प्रार्थना करतात, प्रार्थनेमध्ये सहभाग दाखवतात, परमेश्वरावर संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने प्रेम करतात, त्या कुटुंबातील तरुण तरुणी ही आपोआप परमेश्वराजवळ वळते. आपोआप त्या तरुणांमध्ये परमेश्वराची गोडी निर्माण होते. उदाहरणार्थ सकाळची प्रार्थना ही जणू काही त्या कुटुंबाचा आध्यात्मिक नाश्ता असतो आणि संध्याकाळची पवित्र जपमाळ ही जणू काही त्या कुटुंबाचा आध्यात्मिक जेवण असतं. म्हणून जर आपल्या कुटुंबातील तरुण तरुणीचं भविष्य घडवायचं असेल, त्यांचं चांगलं संगोपन करायचं असेल, तर कुटुंबात प्रार्थना करणे फार महत्त्वाचे आहे. दुसरा पैलू आहे शिस्त आणि प्रेम. नीतिसूत्रे अध्याय 22 वचन 6 मध्ये आपण वाचतो की लहानपणी आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखव, म्हणजे तो म्हातारा झाला तरी त्यापासून वळणार नाही. प्रत्येक आई वडील आपल्या मुलाबाळांवर प्रेम करतात. म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रेम दाखवताना त्यांच्या शिस्तीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. कारण आज प्रत्येक तरुण तरुणीला योग्य मार्गदर्शन करणे फार महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ मोबाईल वापरणे काही वाईट नाही. आज सर्वजण मोबाईल वापरतात, परंतु मोबाईल, अभ्यास, प्रार्थना, जबाबदाऱ्या ह्यात संतुलन असणे फार महत्त्वाचे आहे. आणि हीच शिस्त आज आई वडिलांनी आपल्या घरच्या लहान मुलांना किंवा तरुण तरुणींना दिली पाहिजे. तिसरा पैलू आहे सेवाभावाची शाळा. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, यहोशुआ अध्याय 24 वचन 15 मध्ये यहोशुआ सांगतो की मी आणि माझे कुटुंब निरंतर परमेश्वराची सेवा करणार. मी आणि माझे कुटुंब निरंतर परमेश्वराची सेवा करणार. म्हणून आई वडिलांनी नेहमी तरुण तरुणींना समजावून सांगितलं पाहिजे की परमेश्वराची किंवा देवाची सेवा ही फक्त चर्चची कामच नाही, तर इतरांना मदत करणे, गोरगरिबांना मदत करणे, ज्यांचं कोणी नाही त्यांना मदत करणे, आपल्या शेजाऱ्यांना मदत करणे हे देखील आहे. आजच्या शुभवर्तमानाची सांगता करताना ख्रिस्त सांगतो की जेव्हा तुम्ही मेजवानी द्याल, जेव्हा तुम्ही आमंत्रण द्याल, तेव्हा दरिद्री, लाचार, अपंग, गोरगरीब, ज्यांचं कोणी नाही अशांना आमंत्रण करा. तसेच मत्ते अध्याय 25 मध्ये ख्रिस्त सांगतो, करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. म्हणजे जे काही आपण ह्या लहानातील एकाला केलं तर ते ख्रिस्ताला केलं, असं ख्रिस्त स्वतः मत्ते अध्याय 25 मध्ये सांगतो. म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना इतरांना मदत कशी करावी ह्याविषयी देखील शिकवलं पाहिजे. चौथा पैलू आहे ऐकणे आणि संवाद. कुटुंबातील प्रत्येक वयोवृद्ध किंवा अनुभवी लोकांनी तरुणांना फक्त आदेश न देता त्यांच्या मनातील असलेले प्रश्न विचारले पाहिजे, त्यावर संवाद केला पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. कारण कुटुंबात एकमेकांशी असलेला संवाद हा त्या कुटुंबाचा प्रेमाचा पूल आहे आणि प्रत्येक कुटुंबाने हा पूल मजबूत केला पाहिजे. आणि त्यासाठी ह्या कुटुंबामध्ये एकमेकांशी संवाद हा फार महत्त्वाचा असतो. म्हणून
आपल्या कुटुंबातील तरुणांना फक्त आदेश न देता त्यांच्या मनातील असलेले विचार प्रश्न विचारून त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे ख्रिस्ताचा आदर्श. लूक अध्याय 2 मध्ये वचन 39 पासून पुढे आपण ख्रिस्ताच्या बालपणाविषयी ऐकतो आणि वचन 52 मध्ये आपण वाचतो की तो ज्ञानाने आणि शरीराने वाढत गेला. तो आपल्या आईवडिलांच्या आणि परमेश्वराच्या आज्ञेत वाढत गेला. म्हणजे प्रत्येक युवक युवकीने तरुणाने ख्रिस्ताचा आदर्श घेतला पाहिजे. आपण ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगलो पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्त आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला त्याप्रमाणे प्रत्येक तरुणी देखील आपल्या आईवडिलांच्या परमेश्वराच्या आज्ञेत राहिला पाहिजे. प्रत्येक तरुणींनी ख्रिस्ताकडून आदर, आज्ञाधारकपणा आणि नम्रतेचा धडा शिकलो पाहिजे. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तारुण्य किंवा तरुणपण हे वाऱ्यासारखं आहे. ते कोणत्याही दिशेला किंवा कोणत्याही ठिकाणी वाहू शकते. परंतु जर का एखाद्या कुटुंबाने त्या वाऱ्याला चांगली चाल आणि दिशा दिली तर ती होईल परमेश्वराच्या कार्यासाठी पुढे जाणारी नौका. आपणा सर्वांचे कुटुंब हे प्रार्थना, प्रेम आणि सेवेत स्थिर राहावे की जेणेकरून आपल्या कुटुंबातून देखील संत निर्माण होतील जे ख्रिस्ताच्या कार्यासाठी अतिमौल्यवान रक्त बनतील. म्हणून आपण ह्या पवित्र मिसा बलिदानात सहभागी होण्यास होत असता प्रार्थना करूया. सर्वांनी उभे राहूया. आपला ख्रिस्ती विश्वास आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मातेपासून जन्मला, पोंतियस पिलाताच्या खाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो नरकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे. ते जो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ख्रिस्त म्हणतो की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. म्हणून नम्र हृदयाने आपण आपल्या सर्व विनंत्या परमेश्वरापुढे सादर करूया. आपले उत्तर. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. सर्वांनी बोला. हे हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ 14वे, आर्च बिशप जॉन रॉड्रिग्स, सर्व कार्डिनल्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधू यांनी श्रद्धावंतांना येशूच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी निर्दयी स्वभाव सोडून नम्रपणे सामान्य जनतेची सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील भांडणे, मतभेद दूर होऊन सर्वांनी एकमेकांशी सलोख्याने नांदावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. जे आजारी आहेत, दुर्लक्षित आहेत व एकाकी जीवन जगत आहेत अशा सर्वांना त्यांच्या या अडचणीवर मात करण्यासाठी आशा व सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू आमच्या गरजा जाणतोस. आम्ही व्यक्त केलेल्या गरजा तू पूर्ण कर.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. अर्पण गीत गीत क्रमांक 68 हिम नंबर 68 पान क्रमांक 21 पेज 21. बंधूंनो आणि भगिनींनो, माझं आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान आणि गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही तेरा प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माने पतित मानव जातीला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापांपासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. आणि हे पित्या, तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्गराज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. आणि म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. गुणगान गीत गीत क्रमांक 75 हिम नंबर 75. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. तुझ्या गौरवी अखंड परमैशाच्या पावन नामे
हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत, म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाचे भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन रॉड्रिग्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत फ्रान्सिस असिसीकर, संत क्लेअर, संत बोनावेंचर, संत पाद्रे पियो आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो.
करणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी आमच्या अपराध्यांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. लक्षात असू द्या, ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर हे सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए. ख्रिस्त शरीर गीत क्रमांक 96, हिम नंबर 96, पान क्रमांक 29, पेज 29. नम्र हृदय तव येशू मजला लाभावे. श्रम परिहारा मज पार
आपलं दुसरं प्रसाद गीत असेल गीत क्रमांक 90 हिम नंबर 90 करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, स्वर्गीय मेजावरील भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आरोग्यदायी वेलणकणी मातेची नवदिन भक्ती. आजचा दुसरा दिवस. नवेनाची प्रार्थना पान क्रमांक 49, हिम नंबर 49. आणि त्यानंतर वेलणकणी मातेचा नवेना पान क्रमांक 56. सर्व प्रार्थना एकत्र म्हणायच्या आहेत. हे पवित्र हे दावीद घराण्यातील ज्योती, आम्ही पापी तुझे ज्ञान, सौंदर्य व तेज पाहून दिपून जातो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त पापाच्या अंधाराला दूर करणारा सूर्य आहे व तू त्या सूर्याची प्रभात आहेस. आज देखील तू या पवित्र सन्मानाद्वारे पाप्यांना देवाजवळ आणतेस. हे कृपापूर्ण आणि निष्कलंक कुमारी माते, आम्ही फार पापे केली आहेत, तरी सुद्धा दृढ विश्वासाने आम्ही तुझ्या चरणी शरण येतो. हे दयेच्या सागरा, निष्कलंक माते, तुझे नाव आम्हासाठी अमृततुल्य आहे, मधुर गीत आहे आणि सुगंधी उद्बत्ती आहे. तू आमच्या हृदयाचा आनंद व प्रकाश आहेस. मरणाच्या वेळी तुझ्या विनंतीने आम्हासाठी स्वर्गद्वार उघडले जावो. आमेन. नोवेनाची प्रार्थना पान क्रमांक 56, पेज 56. ही प्रार्थना सर्वांनी एकत्र म्हणायची आहे. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू आणि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपल्या विनंत्या व गरजा आपण मर्या मातेच्या चरणाशी ठेवूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पिते. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्न व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. शेवटचा आशीर्वाद. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा, मिसा संपले आहे. ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. आजचे मिसाचे पुरोहित फादर प्रवीणन हे आपल्याला लाभल्याबद्दल मी पॅरिसचे धर्मगुरू आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानत आहेत. त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे प्रबोधन केल्याबद्दल आणि त्यांच्या पुढच्या कार्यासाठी आपणा सर्वांची प्रार्थनेची त्यांची गरज आहे. थँक्यू फादर. आभार गीत गीत क्रमांक 130 हिम नंबर 130 माझ्या हृदयात नवीन गाणे. हृदयात नवीन गाणे माझ्या हृदयात नवीन गाणे आनंदाने गाऊया जीवनभर बोलूया आईची स्तुती करूया. आनंदाने गाऊया जीवनभर बोलूया आईची स्तुती करूया. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. आणि आमची माता आमची सर्व जन्माची जननी आमची सावली आपल्या सर्व सुखाची. आई आपली माता आमची सर्व जन्माची जननी